आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख. सर, काय सांगाल? 2 महिन्यापूर्वीच जो मिसिंग लिंक बनला होता त्याची काल दुरावस्था पाहायला मिळाली. एकूणच कसं बघता या प्रकरणाकडे? आता हे सगळंच खरं म्हणजे आश्चर्यकारक आहे. आम्हालाही कळत नाही की हे सगळं असं एवढ्या लवकर कसं घडतं आहे. आणि सामान्य माणसं तर मला वाटतं बुचकुळ्यात पडली आहेत की जागतिक दर्जाचा प्रकल्प सरकारनं काही दिवसापूर्वी ज्याचं लोकार्पण केलं, आज त्याची पहिल्या पावसामध्ये जी अवस्था झाली आहे ही विदारक आहे. आणि याची चर्चा सर्वत्र होते आहे. आणि सरकारनं देखील या संदर्भामध्ये जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. कारण मुंबई पुण्याचे लाखो लोक त्या रस्त्यावरनं प्रवास करतात. आता ते प्रवास करायचा का नाही याचा विचार करत असावेत. कारण तो पूल जो आहे तो सुरक्षित आहे का नाही, त्याची स्थैर्यता कशी आहे, त्याचा दर्जा कसा आहे. आणि मग हा एवढा सगळा पैसा खर्च करून जर पहिल्या पावसामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये जर अशी गत त्या पुलाची होत असेल तर सरकारनं नेमकं केलं काय, हा प्रश्न लोक विचारत आहेत. एकूणच या मिसिंग लिंकसाठी पैसे सरकारने त्यामध्ये लावलेत. आणि 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्या 2 खड्ड्यांबद्दल अशी प्रतिक्रिया दिली होती की टेस्टिंगसाठी ते कुठेतरी केलं गेलं आहे. आणि आता डायरेक्ट काल जोरदार पावसामुळे दरड कोसळली आहे. मला असं वाटतं सरकारने हे जे म्हटलं आहे हे वेळ मारून नेण्यासाठी ते वक्तव्य केलं आहे. आता चाचणीसाठी खड्डे केलेत असं जर सरकार म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. आणि कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण तिथं प्रत्यक्ष प्रवास अनेकांनी केला आणि त्यांना हे सगळं माहिती आहे. त्या वाहन चालकांना किंवा त्या वाहन मालकांना तर रस्त्यामध्ये खड्डा आहे का नाही हे रोज त्यांना दिसतोच आहे. त्यामुळं सरकारनं किमान सामान्य माणसाच्या आपण ज्याला कॉमन सेन्स आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. एकूणच पाहायला गेलं तर काल जो मिसिंग लिंक दरड कोसळली होती त्यावर इन्फ्रामॅन असं आधी संबोधित केलं जात होतं मुख्यमंत्र्यांना. त्यानंतर काल हर्षवर्धन सपकाळ यांनी कुठेतरी मुख्यमंत्र्यांना डिझास्टर मॅन असं टॅग दिला आहे. एकूणच काय बोलताय? हे आता परिस्थितीच अशी आहे की असं संबोधन हर्षवर्धन सपकाळ यांनी जे केलं आहे ते उचितच आहे. खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं काल मिसिंग लिंकवर दरड कोसळली यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर मी जान्हवी जाधव, मुंबई.